नमस्कार, मी नाना आहिरे. आवाज न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. बघूया आजची ठळक बातमी. स्क्रूड्रायव्हरने उघडलं न्यायालयाचं गेट. न्यायाधीशांच्या निवासस्थानाची रेकी करणाऱ्या दोघांना कठोर शिक्षा. स्क्रूड्रायव्हरच्या सहाय्याने न्यायालयाचे गेट उघडून न्यायाधीशांच्या निवासस्थानाची रेकी करणाऱ्या दोघांना नाशिकच्या चांदवड न्यायालयाने दणका दिला असून गेट स्क्रूड्रायव्हरने उघडून संशयास्पद हालचाली करणाऱ्या दोघांना 1 वर्षाची सक्तमजुरीची सह दंडाची शिक्षा सुनावली आहे. नितीन राजेश चव्हाण वय 28 आणि विश्वास बबन गांगुर्डे असे नाव असून हे दोघेही आरोपी मद्यधुंद अवस्थेत न्यायालय परिसरात आले. त्यांच्याकडे असलेल्या प्लास्टिकच्या गोणीत स्क्रूड्रायव्हर होता. या स्क्रूड्रायव्हरच्या सहाय्याने त्यांनी बंद असलेले न्यायालयाचे मुख्य गेट उघडले आणि आत प्रवेश करून संशयास्पद हालचाली केल्याचे आढळून आले. चांदवड न्यायालयाने दोन्ही आरोपींना विविध कलमांन्वये दोषी ठरवत 1 वर्षाची सक्त मजुरी आणि दंडाची शिक्षा सुनावली आहे. न्यायालय आणि न्यायाधीशांच्या सुरक्षेची कुणीही खेळ करू शकत नाही असा अत्यंत कठोर संदेश या महत्त्वपूर्ण निकालातून चांदवड न्यायालयाने दिला आहे. कायदे वर्तुळात या निर्णयामुळे स्वागत केले जात आहे. बापू जगताप, आवाज न्यूज मराठी, चांदवड, नाशिक.